समाधान सरवणकरांनी माध्यमांसमोर जाहीर केले की त्यांचा पराभव भाजपमुळे झाला, कारण भाजपची मतं त्यांना पडली नाहीत। त्यावरती भाजपकडूनही उत्तर देण्यात आलंय। समाधान सरवणकरांच्या टीकेला उत्तर देत जितेंद्र राऊतांनी फेसबुक पोस्ट टाकली आहे आणि ताशेरे ओढले। भाजपची मतं होती म्हणून दुसऱ्या क्रमांकावर राहिलात, नाहीतर चौथ्या क्रमांकावर गेला असतात, अशी टीका आज त्यांनी केलेली आहे। तर प्रभाग 191, 192, 194 मध्ये जर भाजपनं निवडणूक लढवली असती तर आज भाजपचाच विजय झाला असता, असं देखील त्यांनी नमूद केलंय। भाजपमधील एक टोळी आहे जे महायुतीला दादर माहीम विधानसभामध्ये संपवण्याचा प्रयत्न करतायत, असा आरोप सदा सरवणकर यांनी केलाय। समाधान सरवणकर यांच्यासोबत या संदर्भात बातचीत करण्यात आलेली होती आणि त्यावेळेलाच त्यांनी एक टोळी कार्यरत असल्याचं म्हटलं होतं। मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद जो आहे तो पुन्हा एकदा चव्हाट्यावर आपल्याला दिसून येत आहे। सध्या मी मुंबई येथे दादर माहीम विधानसभामध्ये उपस्थित आहे। आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने समाधान सरवणकर यांच्या माध्यमातून आरोप करण्यात आले होते की भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहीममधली आणि दादरमधली जी सीट आहे ती कुठेतरी पडलेली आहे आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर समाधान सरवणकर स्वतः आहे। दादा, तुम्ही असंही देखील म्हणालात की भाजपचे काही लोक आहेत जे या सीट पाडण्यासाठी सक्रिय होते, नेमकं तुमचा आरोप कोणावरती? पहिली तर गोष्ट मी परत एकदा सांगतो, भारतीय जनता पक्ष व परिवार यांनी आमच्यासोबत 100% पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत जे मूळ जे पदाधिकारी आहेत हे 100% आमच्यासोबत होते आणि खूप मेहनत आमच्यासोबत त्यांनी घेतलेली। आज समोरच्या पक्षाला कशा पद्धतीने हरवू शकतो यासाठी डोर टू डोर आमच्यासोबत कॅम्पेन केलेली। पण एक टोळी इकडे कार्यरत आहे, ही कुठेतरी लोकसभेपासून लोकसभा असून दे, विधानसभा असून दे आणि आता कॉर्पोरेशनला फक्त शिवसेनेच्या नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्या देखील इकडच्या ज्या सीट्स आहेत या कशा पद्धतीने पडतील यासाठी ती काम करत आहे। आणि ही टोळीवरती कुठलंही म्हणजे आता ते जरी आपण ते काही एका भाजपचे जरी पदाधिकारी असले तरी ते स्वतःला भाजपचे पदाधिकारी समजत नाहीत, ते फक्त युतीच्या ज्या काही आमच्या इथे सीट्स आहेत ह्या पाडण्याचं काम करत असतात। मधले जे भाजपचे पदाधिकारी आहेत ते वांद्रे येथील सायबर सेलला जाणार आहे 12 वाजता। त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही भाजपच्या विरोधामध्ये खोटी माहिती जी आहे ती पसरवण्याचा प्रयत्न केला गेला। मला असं वाटतं याच्यात भाजपचं नाव नाहीये। मी सांगतो, परत एकदा सांगतो, ही भाजपची टोळी बोललोय मी। भाजपचे पदाधिकारी याच्यात 100% कोणी नाहीये। जे तिकडचे स्थानिक लेवलचे त्यांनी खूप मेहनत केली, पण ही टोळी जी कार्यरत आहे ही लोकसभेपासून काय राहुल शेवाळे साहेबांना काय पद्धतीने त्रास त्यावेळेला दिलेला आम्ही बघितलं होतं, अक्षरशः छळलेलं होतं आणि ही तेव्हापासून कार्यरत आहे। आम्हाला वाटलेलं लोकसभा गेली, विधानसभा गेली, आता तरी हे लोक सुधारतील, पण सुधारायचं नाव नाही, परत तेच कार्य केलं। आणि ह्या वेळेला तर हद्द झाली की फक्त आमच्या नव्हे तर भाजपच्या सीट सुद्धा पाडण्यासाठी हे लोक प्रयत्न करत होते आणि हे लोक काम करत होते। आपल्याबरोबर समाधान सरवणकर आणि त्यामुळे कुठेतरी भाजपची काही टोळी जी आहे ती याच्यामध्ये सक्रिय कुठेतरी महायुतीला धक्का बसावा यासाठी ते विरोधामध्ये बसून काम करत आहे, असे आरोप देखील त्यांनी केलेला। आणि या लोकांवरती कारवाई हो यासाठी मी पत्रव्यवहार देखील जे काही महायुतीचे नेते आहेत देवेंद्र फडणवीस असो किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो यांच्याकडे मागणी करणार, यांच्यावरती ठोस कारवाई करावा अशी देखील मागणी समाधान सरवणकर हे महायुतीच्या नेत्यांकडे करणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सानवंत, रिजवान शेख, NDTV मराठी, मुंबई।